तेच प्रश्न ना DM मध्ये परत परत मैत्रिणी विचारतायत की एवढे पातळ केस असून सुद्धा तू अशी हेअरस्टाईल साडीवरती कशी काय करतेस. तर तेच आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर आज अक्षय तृतीया म्हणून मला ना बाकी सगळी कामं केली आणि नंतर मला साडी वेअर करायची होती. म्हणून मग मी ना पदर प्रिपेअर करून घेतला आधी, जेणेकरून साडी पटकन नेसायची होते. कुठलीही काठपदर असेल तर मी असंच करते. आणि त्यानंतर ना बघू शकता केस धुतलेले आहेत, मधून भांग केलेला आहे आणि एक एक बट ना मी दुसऱ्या पीळ देत दुसऱ्या बटेमध्ये गुंतवत अशा पद्धतीने ना समोरून एक सागरवेणी टाईप म्हणूयात आपण, शॉर्ट सागरवेणी म्हणूयात आपण. एकदम डिटेलमध्ये नाही केलेली, फक्त पीळ देत एकात एक बट विणत गेले आणि शेवटी सिक्युअर केलंय. दोन्ही साईडने केलं आणि त्यानंतर अशा पद्धतीचा जो बन येतो ना आर्टिफिशियल केसांचा, तर तो त्यातलं इलास्टिक मी काढलंय बाजूला आणि अशा पद्धतीने लांब अशी एक्सेसरीज तयार झाली केसांची. आणि ती मी माझ्या केसांना मागे पिनेने सिक्युअर केली आणि त्याच्यामध्ये ना मी वेणी घालतीये आणि ती मधली बट आणि वेणी अशा पद्धतीने लावून घेतलेलं आहे पॅक करून. आणि मागच्या साईडने ना अजिबात असं वाटत नाही की आपण ते आर्टिफिशियल काहीतरी लावलंय वेगळं. छान अशी हेअरस्टाईल होते. जसं की पार्लरमध्ये वगैरे आपण सध्या सणासुदींचा काळ चालू आहे, लगनसराई चालू आहे, त्याच्यामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी आवर्जून बघतो आणि अशी सुंदर हेअरस्टाईल तयार होते. तर तुम्हालाही आवडली का ते मला नक्की सांगा आणि आपल्या मैत्रिणींसोबत ना जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ज्यांचे कोणाचे पातळ केस आहेत त्यांना हे नक्की उपयोगात येईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि जास्तीत जास्त शेअर करा.